नमस्कार. एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणीचा धर्मांतरासाठी छळ, नमाजची सक्ती आणि बीफ खाण्याचा दबाव. मंदिराचं शहर असलेल्या नाशिक शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणींना यातना भोगाव्या लागल्याचे उघड झाले आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि नोकरीची गरज असलेल्या आणि तरुण महिलांना लक्ष करून त्यांच्यावर केवळ लैंगिक अत्याचारच करण्यात आले नाहीत, तर त्यांच्या धार्मिक भावनांशीही क्रूर खेळ खेळला गेला आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात तक्रार देणाऱ्या महिला या साधारणपणे 18 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत. यातील बहुतांश महिला आर्थिकदृष्ट्या गरजू असून नोकरीसाठी या नामांकित कंपनीत रुजू झाल्या होत्या. संशय आहे की 2022 पासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण देण्याऐवजी तिथे त्यांची मानसिक आणि शारीरिक शोषण केले जात होते. नमाज पठण करण्यासाठी सक्ती करणे, धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे आणि बीफ खाण्यास भाग पाडणे यांसारखे अघोरी प्रकार या कंपनीत सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एबीएस न्यूज मराठी.